नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीवच्या काही ठळक घडामोडींकडे. बुलेट ट्रेन प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्यात दुजाभाव, भूमिपुत्रांचं बेमुदत धरणं आंदोलन, भाजप आणि शिवसेनेची महायुती, मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांकडून दंड वसूल. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू झाले. प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन आणि त्यांना मोबदला देण्याचं काम ठाणे जिल्हा प्रशासनाकडून केलं जातंय. मात्र यामध्ये मोठा दुजाभाव सुरू असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांचा आहे. ताडपत्रीची घरं असणाऱ्या बाधितांना 14,17,000 मोबदला तर 7-12 असलेल्या आणि पक्की घरं असलेल्या भूमिपुत्रांनाही तेवढाच मोबदला दिला जातोय. शेतकरी भूमिपुत्र यांच्यावर अन्याय होत असून यात तात्काळ बदल करून न्याय द्यावा या मागणीसाठी भूमिपुत्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू करणार आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील बहुतांश भूमिपुत्रांच्या जमिनी या प्रकल्पात बाधित होत आहेत. त्यांना मोबदला ठाणे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येतोय. मात्र यात दुजाभाव शासनाकडून केला जातोय. जेव्हा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेला भूधारकांना चांगला मोबदला मिळत असल्यानं आपली जमीन द्यायला ते तयार झाले. मात्र ताडपत्रीची घरं होती त्यांना 14,70,000 मोबदला मिळाला. गुरजरणच्या जागेला 14,70,000 रुपये मोबदला देतात. तसंच पक्क्या घरांनाही तेवढाच मोबदला देण्यात येत असल्यानं भूमिपुत्रांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन पुकारलंय. या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये आमची घरं बाधित होतात. आम्ही म्हणजे हे सर्व भूमिपुत्र आहोत. भूमिपुत्र इकडे ठाणा तालुका आणि भिवंडी तालुक्यातून ठाण्यामधून देसाई, पडले, देशोडे, माताडी, भिवंडीमधून अंजूर किंवा बोरवली वगैरे इकडचे सर्व लोक 17 कुटुंब आहेत. 17 कुटुंबांचे घरं बाधित होतात आणि आम्हाला या बुलेट ट्रेन प्रशासनाने जो आमच्या घरांचं व्हॅल्युएशन काढला होता तो त्या व्हॅल्युएशनप्रमाणे आम्हाला आता मोबदला देत नाही. आमचा व्हॅल्युएशन असा काढला होता की एकेका घराला कोणाला 1,45,00,000 लाख, कोणाला 1,26,00,000 लाख, कोणाचे 88 लाख, कोणाचे 50 लाख, कोणाचे 26 लाख अशा प्रकारचं सर्व व्हॅल्युएशन काढायला होता. आणि आता बुलेट ट्रेन प्रशासनाकडून जिल्हाधिकारी साहेबांकडून आम्हाला जो एक पत्र आला आणि त्या पत्रामध्ये आम्हाला फक्त 14,17,000 अमाऊंट देण्याचं एवढंच काही मान्य केलेलं आहे. तर त्या जी 14,17,000 जी अमाऊंट आहे ते आम्हाला नको आहे. आम्हाला ते मान्य नाही. आणि त्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रपणे लढू. या दोन्ही निवडणुकांना आम्ही महायुती म्हणूनच सामोरे जाऊ अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली आहे. ठाण्यातील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री शिवसेनेच्या प्रवक्त्यांचं प्रशिक्षण शिबिर पार पडलं. त्याला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात आमच्या तिघांचं चांगलं कामच सुरू आहे. सध्या राज्याचा जो विकास वेगानं होतोय यात आमच्या तिघांची टीम अत्यंत उत्तमरित्या काम करते. यापूर्वी राज्याच्या विकासासाठी चांगलं काम करण्याचा अनुभव मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिलाय. त्यामुळे फडणवीस आणि आम्ही धोरणात्मक निर्णय, जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहोत. आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एक टीम म्हणून देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत असणं आवश्यक आहे. तसंच त्यानंतरची पुढची विधानसभेची लढाई देखील आम्हीच जिंकणार. आम्ही एकदिलानं काम करत असल्याचंही ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत 45हून अधिक जागा जिंकण्यावर आमचा भर असेल. त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुका मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे तिघे एकत्रच लढू असं त्यांनी आश्वासित केलंय. राज्याच्या विकासासाठी चांगले निर्णय घेण्याकरता फडणवीस यांच्याकडे असलेला अनुभव आवश्यक आहे. तसंच आजच्या घडीला दिल्लीत खूप मोठे नेते आहेत. तिथे फडणवीस जाणार का हा त्यांचा वैयक्तिक तसंच त्यांच्या राष्ट्र नेतृत्वाचा निर्णय असेल. त्याचप्रमाणे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत आधीच खुलासा केला असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान प्रवक्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात पक्षाचे, केंद्र आणि राज्य सरकारचे निर्णय, लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत सकारात्मकदृष्ट्या पोहोचले पाहिजेत या दृष्टीनं चर्चा झाली. प्रवक्त्यांनी देखील आपली भूमिका मांडण्याबाबत चर्चा केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. चांगलं काम आमचं टीमवर्क सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने राज्याचा जे काही विकास ज्या वेगाने होतो आहे
त्याच्यामध्ये आमची तिघांची टीम अतिशय उत्तमपणे काम करते आहे आणि राज्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे 5 वर्षाचा अनुभव मुख्यमंत्रीपदाचा राहिलेला आहे ते देवेंद्रजी फडणवीस आणि आम्ही या राज्यामध्ये अनेक चांगले निर्णय, धोरणात्मक निर्णय, जनतेच्या हिताचे निर्णय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमची चांगली टीम काम करते आणि त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 45+ जागा महाराष्ट्रामध्ये जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत आणि आम्ही तिघंही एक टीम म्हणून आवश्यक आहे आणि पुढची जी काही विधानसभेची निवडणूक देखील आहे ती देखील आम्ही महायुती म्हणून जिंकणार आहोत आणि या टीममध्ये देवेंद्रजी राज्याच्या विकासासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे असलेला जो काही अनुभव आहे आणि त्यासाठी या महाराष्ट्रातल्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या टीममध्ये आम्ही एक टीम म्हणून काम करतो आहे आणि महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक आहे. दिल्लीमध्ये खूप मोठे मोठे नेते आहेत आणि शेवटी हा निर्णय जो आहे हा देवेंद्रजींचा वैयक्तिक असणार, त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा असणार आहे. परंतु आज जे काम करत आहेत, आज आम्ही एकत्र एक दिलाने काम करतो आहे. सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो सुरुवातीला आणि तेव्हापासून जे आपण जर निर्णय बघितले तर जनतेच्या हिताचे, या राज्याच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले. त्यानंतर अजितदादा आमच्यासोबत आले आणि आता एक मजबूत टीम तयार झालेली आहे आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आम्ही तिघं मिळून आमच्या सहकारी सर्व जे आहे एक टीम बनून काम करणार आहोत आणि महाराष्ट्रातून सगळ्यात जास्तीत जास्त जागा या लोकसभेच्या मोदी साहेबांच्या पाठीशी आमची टीम खंबीरपणे उभं राहील. थँक्यू. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकांवर तसंच प्रवासादरम्यान प्रवाशांची तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. विना तिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत ठाणे स्थानकात सोमवारी 9 ऑक्टोबरला या एकाच दिवशी तब्बल 3092 प्रवासी विना तिकीट आढळून आले असून त्यांच्याकडून 8,66,000चा दंड वसूल करण्यात आलाय. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत तब्बल 120 तिकीट तपासणीस रेल्वे सुरक्षा दलाचे 30 जवान असा मोठा फौजफाटा यासाठी ठाणे स्थानकात तैनात करण्यात आला होता. मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानक हे अत्यंत गर्दीचं आणि वर्दळीचं स्थानक म्हणून ओळखलं जातं. या स्थानकातून उपनगरीय गाड्यांसह लांब पल्ल्याच्या गाड्याही ये जा करत असतात. त्यामुळे ठाणे स्थानकात दिवसभरामध्ये सुमारे 5 ते 7 लाख प्रवाशांची ये जा असते. ठाणे स्थानकातून कर्जत, कसारा, मुंबई, नवी मुंबई, पनवेल या ठिकाणी जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्यांची संख्या देखील मोठी आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे या सर्व गाड्या कायम गर्दीनं ओसंडून वाहत असतात. यात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असते. त्यामुळे नियमित स्वरूपात पैसे खर्च करत तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रथम श्रेणीच्या डब्यासह AC लोकल गाड्यांमध्ये काही प्रवासी निर्धास्तपणे विना तिकीट प्रवास करत असतात किंवा त्या श्रेणीचं तिकीट नसताना प्रवास करत असतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत असतात. याबाबत अनेक प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे लिखित स्वरूपात तसंच समाज माध्यमांद्वारे आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरील डोंबिवली, कल्याण, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येते.
याबरोबरच प्रवासादरम्यान प्रवाशांची तिकीट तपासणी केली जाते। या मोहिमेदरम्यान प्रवाशांची कसून तपासणी केली जाते। फलाटांबरोबरच पादचारी पूल, रेल्वे स्थानकातून बाहेर पडायचे मार्ग या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांसह तिकीट तपासणीस प्रवाशांची तपासणी करत असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। टेंभी नाका परिसरात नवरात्रोत्सवाकरता ठाणे वाहतूक पोलिसांनी येथील वाहतुकीमध्ये मोठे बदल लागू केलेत। या ठिकाणी ठाणे तसंच आसपासच्या जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येत असल्यानं वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून ही कोंडी टाळण्यासाठी इथे वाहतूक बदल लागू करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असणार आहेत। टेंभी नाका इथे जय अंबे माँ सार्वजनिक मंडळाकडून नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। बदलानुसार ठाणे रेल्वे स्थानक इथून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व वाहनांना टॉवर नाका इथे प्रवेशबंदी असेल। येथील वाहनं गडकरी रंगायतन चौक, दगडी शाळा, अल्मेडा चौक मार्गातून वाहतूक करतील। गडकरी चौक येथून टॉवर नाका इथे जाणाऱ्या सर्व वाहनांना गडकरी चौक परिसरात बंदी असेल। येथील वाहनं दगडी शाळा मार्गे वाहतूक करतील। चरे इथून एदलशी मार्गे भवानी चौक, टेंभी नाका इथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना धोबियाळी इथे प्रवेशबंदी असेल। येथील वाहनं धोबियाळी चौक, डॉक्टर सोनुमिया रोड, धोबियाळी मशीद इथून वाहतूक करतील। कोटनाका चौक येथून आनंदाश्रम मार्गे टॉवर नाका मार्गे वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे प्रवेशबंदी असेल। येथील वाहनं जांभळी नाका, टॉवर नाका मार्गे वाहतूक करतील। दगडी शाळा चौक येथून वीर सावरकर मार्गे टेंभी नाका इथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना दांडेकर ज्वेलर्स इथे प्रवेशबंदी असेल। येथील वाहनं उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्ग, अहिल्यादेवी बाग, धोबियाळी चौक, धोबियाळी मशीद मार्गे वाहतूक करतील। धोबियाळी चौक येथून दांडेकर ज्वेलर्स मार्गे वाहतूक करणाऱ्या वाहनांना धोबियाळी चौक येथे प्रवेशबंदी असेल। येथील वाहनं धोबियाळी चौक, चरई, LBS रोड मार्गे वाहतूक करतील। जिल्ह्यातील शाळा आणि शासकीय कार्यालयं आणि संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी जनजागृतीवर भर द्यावा असे निर्देश आज झालेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वय समिती सभेमध्ये देण्यात आलेत। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे आणि अपर जिल्हाधिकारी मनीषा जयभाई धुळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, जिल्हा दंतचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भारत माशाळा, अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश वेदपाठक, नोडल अधिकारी डॉक्टर ऋतुजा माहुंगळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। सलाम मुंबई या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबवण्यात येतोय। यासाठी या संस्थेनं केंद्र शासनाच्या निकषानुसार एक ॲप सुरू केलंय। या ॲपमध्ये शाळांनी आपली माहिती भरून या उपक्रमात सहभागी व्हावं आणि यामधील निकषानुसार आपली शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही या बैठकीत सांगण्यात आलंय। या अंतर्गत एप्रिल 2023 पासून 932 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येतोय। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी जनजागृती करण्यात येते। तसंच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र तसंच इतर शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये आतापर्यंत 15 तंबाखूमुक्त केंद्र तयार करण्यात आली आहेत। या ठिकाणी समुपदेशक नेमण्यात आले असून येणाऱ्यांचे तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे अशी माहिती यावेळेला देण्यात आली। नांदेड घटनेचे आम्ही समर्थन करत नाही। या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। मात्र नांदेड रुग्ण मृत्यू प्रकरणावर विरोधक राजकारण करतायत अशी टीकाही त्यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली आहे। नांदेड घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विरोधकांनी सूचना असतील तर त्यांना द्याव्यात असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले। एखादी घटना घडल्यानंतर राजकीय वळण देऊन बदनामी करणं योग्य नाही। आरोग्य व्यवस्थेत त्रुटी असतील तर पत्रकार परिषद घेऊन टीका करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी असं आवाहन त्यांनी विरोधी पक्षाला केले। करोना काळात देशभरातील एकूण मृतांपैकी सुमारे 30% मृत्यू महाराष्ट्रात झाले होते। काही संस्थांनी केलेल्या अहवालात महाराष्ट्र सरकारचं करोना काळातील आरोग्य व्यवस्थेत काम कमी ठरलं होतं असं देखील ते म्हणाले। आमदार मनीषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जाण्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं। केंद्रात राहायचंय की राज्यात
याबाबतचे हे सल्ले देणारे आम्ही नाही. आमच्या प्रवक्त्यांनी घेतलेली भूमिका वैयक्तिक आहे. तसंच कोणतीही प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रवक्त्यांना केल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील मंत्रालयांच्या प्रत्येक विभागात एका वर्षात चांगल्या कामाची माहिती पत्रकार परिषदेत लेखाजोखा पत्रकारांसमोर मांडणार आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बुलेट ट्रेन प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्यात दुजाभाव, भूमिपुत्रांचं बेमुदत धरणं आंदोलन, भाजप आणि शिवसेनेची महायुती, मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांकडून दंड वसूल. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक, आदर्श नगर, कोलभाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.